आपला आवाज कोकण 24 तास। सगळे पुरावे देऊनही TWJचा संचालक समीर नार्वेकर आणि त्याच्या पत्नीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप करीत सुमारे 200हून अधिक गुंतवणूकदारांनी चिपळूण पोलीस स्टेशन समोर आपला संताप व्यक्त केलाय। यांचा ब्रांच मॅनेजर चिपळूणचा संकेश गाग याच्या वडिलांनी आणि आईने माझ्यावर आज इथे एनसी दाखल केली होती पोलीस स्टेशन मध्ये की मी त्यांना धमकवते म्हणून। मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठे पळवलेत आणि तो कधीपर्यंत देणार आहे। तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं पोलीस स्टेशनला येऊन आता एनसी दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय, EOWच्या पण चक्रा काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। असं जवळजवळ 1200 ते 1500 कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये। की यांचे जवळजवळ 25 डायरेक्टर आहेत, त्याच्यापैकी 3-4 जणांना बेल पण भेटली आहे। त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलीसवाले करत नाहीये। पोलीसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावताय। त्याच्यामध्ये ठाणे CP ऑफिस मधल्या EOWच्या डिपार्टमेंटचा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्णपणे हात आहे। बाकीचे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे, जवळजवळ यांची 50 कोटी प्लसची अमाऊंट आहे। आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना का आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते। अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे, मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे। त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत, कोणाला किती पे आउट येत होते, हे सगळं मी प्रूफ सहित 31 डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये आमदार, खासदार, पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत। हे दोघ जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत, असं 7 ते 8 महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचा आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये का यांनी काय काय आतापर्यंत प्रक्रिया केली। पोलीसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत समीर नार्वेकर सह त्यांच्या पत्नीला अटक न केल्यास पोलीस स्थानकाच्या बाहेर जाळून घेऊ असा इशारा गुंतवणूकदारांनी दिला। राजकीय पाठबळाचा वापर करून 11,000 गुंतवणूकदारांना समीर नार्वेकर याचा फसवण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोटाळ्याची माहिती देऊनही कारवाई झाली नाही अशी भावना गुंतवणूकदारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। बरं, जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही लोकांनी केली ती कुठल्या आधारावरती केली आहे? आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, परत त्याच्यानंतर इव्हेंट्स, हॉस्पिटॅलिटी, अजून बरेच असे लॉजिस्टिकचे असे यांनी बिझनेस दाखवले होते 11। याचे 24 डायरेक्टर होते, यांच्या बिझनेसेस मध्ये पैसे लावताय आणि त्याच्यातनं ते आम्हाला 3%, 4% आणि 5%चा परतावा देणार असं त्यांनी बिझनेसेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतलेले। तुम्ही पैसे गुंतवतात ना त्यावेळेला तुमच्याशी ॲग्रीमेंट करायचं? हो, ॲग्रीमेंट केलेलं आहे। ॲग्रीमेंट आमच्याकडनं जेव्हा ज्यांनी ॲग्रीमेंट करून घेतलेलं आहे त्यावेळेस ते ॲग्रीमेंट करताना आम्ही त्याच्या बिझनेस मधनं आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि ज्यानंतर आम्ही सिग्नेचर केल्यानंतर ते ॲग्रीमेंट आम्हाला न पाठवता त्यांनी आम्हाला पोस्टाने दुसरे ॲग्रीमेंट पाठवलेले, त्यांनी तिथनं आमचा फ्रॉड केलाय। आम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवले त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत। त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवडीचे उत्तर देण्यासाठी चालू केलं। मागच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्सटेंड केला होता की TWJ कंपनीचे आता 3, 4, 5% तो बंद करतोय आणि 1.5%वर त्याचा बिझनेस येतोय, कारण की त्याला सिंगापूरमधनं जवळजवळ 4 ते 5 हजार कोटीचा फंड येणार आहे, तो पण त्याला कमी पर्सेंटेजवर भेटणार आहे, त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांनी जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये त्याचे ऑफिसेस स्थापन केलेत। 17 जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मीटिंग घेतली। 3 ते 4 महिन्यामध्ये जवळजवळ 350 ते 400 कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळा कारभार आवरला। जवळजवळ आज फेब्रुवारी महिन्यापासून कोणालाही 1 रुपया परतावा भेटलेला नाहीये, कोणालाही विड्रॉल भेटलेली नाहीये। सगळेजण आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टींसाठी जमलोय आम्ही। आमची पुढची भूमिका ही आहे, जर येत्या डिसेंबरच्या ह्या शेवट 31 डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक केली नाही यांनी जे जे आम्ही नावं घेतो त्यांना, नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत। कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे, याच्यामध्ये एजेड लोक आहेत, कोणी रिटायर आहेत, यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन पसार झालाय। तो मुंबई ठाण्यात असून सुद्धा ठाणे EOW वाले त्याला अटक करत नाहीत आणि आम्ही प्रूफ सहित बोलते। 18 सप्टेंबर रोजी मी समीर नार्वेकरला ठाण्याच्या CP
ऑफिसमध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं 76 लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते. म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलीसवाले त्याच्याकडनं पैसे आकारतायत म्हणून. हे त्याचं स्टेटमेंट आहे, माझ्याकडे व्हिडिओ. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.